मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला 8 मार्क कसे मिळवता येतील याबद्दल आता मी थोडंसं सांगणार आहे. तो जो प्रश्न आहे तो म्हणजे कवितेचं रसग्रहण. आता कवितेचं रसग्रहण हे तुम्हाला 8 मार्काला येत असतं. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर पहिला मार्क जो आहे तो एक तर त्या कवितेचे कवी किंवा कवयित्री याबद्दल असतो, ते तुम्ही अगदी बरोबर लिहायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या कवितेचे कवी कवयित्री जे काय असतील ते त्याप्रमाणे तुम्ही लिहा. दुसरा जो मार्क आहे, 1 मार्काचाच प्रश्न असतो की कवितेचा विषय. आता विषय कुठे दिलेला असतो, तर कवितेचे जे इंट्रोडक्शनचा जो पॅरेग्राफ असतो त्यातला दुसरा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये कवितेचा विषय असतो. तेवढी 1 लाईन तुम्ही जरी लिहिली तरी तुम्हाला तो 1 पूर्ण मार्क मिळतो. तिसरा जो प्रश्न आहे तो 2 मार्काचा आहे, तो म्हणजे कवितेत ज्या काही ओळी दिलेल्या आहेत त्याचा सरळ अर्थ लिहा. आता मुलं काय करतात, सरळ अर्थ लिहिताना खूप मोठा लिहितात, तर तसं नाही, जेवढ्या ओळी दिलेल्या आहेत तेवढ्याचाच अर्थ तुम्ही लिहायचा आहे. जास्तीचं तुम्ही त्याच्यामध्ये काहीही लिहित बसू नका. चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे मला ही कविता का आवडली. अर्थात मी त्या प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे, आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं. न आवडण्याची आपल्याला लिहायचीच नाही, आवडल्याची लिहायची. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहायचं, तर त्या कवितेमध्ये कुठला अलंकार वापरला गेलेला आहे, ती कविता कुठल्या छंदातली आहे आणि मग शिवाय त्याच्याबद्दल तुमचं त्या कवितेबद्दलचं मत काय आहे हे लिहिलं गेलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न कवितेच्या रसग्रहणातला तो म्हणजे त्या शब्दांचे अर्थ लिहा. आता हे तर तुमच्या हातात आहे, अर्थ तर तुम्हाला माहिती असतात शब्दांचे, ते बऱ्यापैकी मी तुम्हाला दिलेले आहेत. ते सगळे शब्द नीट वाचा, अगदी व्यवस्थितपणे वाचा की प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे. प्रत्येक कवितेचं हे जर का केलं तर हे 8 मार्क पूर्णपणे तुमचे आहेत, एकही मार्क तुमचा जाणार नाही.